काय नाही, मला कळलं नाही. हाँ मेरा दिमाग घुटने में है. हा म्हणजे काय? हाँ मेरा दिमाग घुटने में है. नाही नाही, परत परत बोल. हाँ मेरा दिमाग घुटने में है म्हण. सोनू गप ग मैत्री. माझी चेष्टा मस्करी केली. गंमत. सौमित्र आला. हे ऐक ना सौमित्र, तू पण काहीतरी लिह याच्यावर, असं मोठं काहीतरी लिह, असं छान लिह याच्यावर. गुडघास त्राण दिला आम्ही तिला भेटवस्तू. किती छान आहे ना हेल्मेट सारखं गुडघ्याचं. तू ब्रेकअप. ए अरे बाळा नको. अरे तू नको नको नको. अरे आम्हाला नको वाटतंय आता ब्रेकअप. गप बस, आपल्यात भांडणं होतील, मजा नाही करते. ब्रेकअप. नो ही इज राईट. नको ना परत ब्रेकअप प्लीज. नाही नाही, सगळ्या गोष्टी लाईटलीच घेते नाही. सिरियसनेस नावाची गोष्टच नाही, त्यामुळे ब्रेकअप आहे. मिनिट सौमित्र, हे बघ तुमची ब्रेकअप्स अंगावर काढण्याचा आमचा स्टॅमिना आता संपलेला आहे. ते हे सगळं विषय सोड होता तू. तर असं कसं सोडून देऊ? हा मी नाही सोडणार. आणि मी का सोडायचं दरवेळेला? हिला कळत नाही? हिचीच का दादागिरी असते दरवेळेला? नाही, हिला तर कळत नाहीच. पण तुम्हाला सगळ्यांना जर कळलं होतं तर मला आधी नाही का सांगतायत? तिनेच सांगितलं आम्हाला, कोणी त्याला कळू देऊ नका म्हणून. देवा, किती गोष्टी लपवायच्या या जगात. अच्छा, तू सांगितलंस का सांगू नका म्हणून? आता तर ब्रेकअपच. अरे जाऊ दे म्हणजे काय रे आधी? याला काय अर्थ आहे का? हा काय बालिशपण आहे? दरवेळेला काय मजा असते का? अरे एवढी मोठी गोष्ट झालीये, ते मला नाही सांगतायत का? मला सोडून अख्ख्या जगाला माहितीये, माहितीये का? ते आई ते फोटो बघत होती त्यामुळे मला कळलं. मी नाही पाठवलाय फोटो, मी फक्त अपलोड केला. अरे सगळ्यांना कळावं, सगळ्यांचे ब्लेसिंग्स हिला मिळावे म्हणून मी अपलोड केला रे. किती जणांनी गेट वेल सून लिहिलंय बघा एकदा. नाही, मला आता सहनच होणं शक्य नाही. मैत्री, काय होतं ना, दरवेळेला तू ब्रेकअप करतेस ना, आता यावेळेला मी ब्रेकअप करतोय. ब्रेकअप. अरे सौमित, आय लव्ह इट. माझ्या मेंदू पटलावर विचारांनी असा एक खेळखंडोबा मांडलाय आणि ते असे आदळत आहेत एकमेकांवरती. मला ते सहन होत नाही आता. म्हणजे नक्की काय होतंय? मला राग येतोय. तुला मैत्री आणि सौमित्राचा इतका राग आलाय? हो. पण मला सौमित्राचं पटतं. तो खूप बिचार आहे रे. म्हणजे बघ ना, मी तू किती डॉमिनेट करत असते त्याला. अगदी खरं बोलतेस, पण तो असं डॉमिनेट करून का घेतो? मग तो असं डिफेंड का नाही करू शकत? तो नाही रे डिफेंड करू शकत. तो खूप कमी बोलतो ना, आणि कमी बोलणाऱ्यांना जास्त बोलणारे नेहमीच डॉमिनेट करतात. काय ऋतू, आता आपल्यात पण आता मग आता उदाहरणार्थ मी पण त्या अर्थी जास्तच बोलतो ना. मग म्हणजे बोलत असतो मी. मग तू पण डॉमिनेट करतोसच ना मला. काय बोलतेस? हा म्हणजे तू काय बोलतोस हे रिअलाइज व्हायलाच मला एक 10-15 मिनिटं जातात, आणि तरी तू बोलतच असतोस ना. अगं ऋतू, उलट आपण किती असे छान गोड वागतो एकमेकांशी. आपण किती चांगले वागत असतो. हे सौमित्र आणि मैत्रीची तुलना कशी करू शकतेस तू एकदम आपली? ते असे काहीतरी मूर्खासारखं बालिश काहीतरी वागतात आणि ब्रेकअपच करत राहतात. आपण कसे वागतो बघ ना. अजूनही तूच बोलतोयस, मला काहीच बोलू देत नाहीयेस. मला पण राग येतो आणि
मला राग आलेला तुला कधीच कळत नाही. ठीक आहे, तू सांग मला कसं वागायचं, मी वागतो कसं. तू फक्त अभ्यास कर. हा, बाकी काही करू नकोस, फक्त अभ्यास कर. तू झोपतोस रे. हे अगं ऋतू, तू चिडू नकोस ना, मी करीन ना अभ्यास, करतोय ना मी. चिडू नकोस काय. डॅड मला सतत त्या राहुलला भेटायला सांगतात आणि तुला माहितीये मला नाही आवडत त्याला भेटायला, पण तू मला फोन सुद्धा करत नाहीस समजवायला. हे अगं ऋतू, मी यू नो व्हॉट, वी शुड टेक अ ब्रेक. ठीक आहे. ए सदाशिव, जरा ब्रेक मिळेल का? ब्रेक कसं कटिंगच पाहिजे ना, काय मोठा ब्रेक हवा, फुल हवाय. ऐक ना, आय एम व्हेरी सिरियस. तू सुद्धा सिरियसली विचार कर या गोष्टींचा. ओके? सॉरी बाय, मला जायचंय. सॉरी, पण काय नाही रे सोनू, संध्याकाळी भेटू. सॉरी. गेट आउट. अरे हॅलो. हॅलो, बाहेर जायचं, गेट आउट. एकतर तुला आत सोडलंच कोणी, बाहेर कंपाऊंडर नाहीत का? खाटमोडे. बाहेर कोणी नाहीये, मी आले की सगळेजण बाहेर जाऊन येतात, का माहित नाही. सॉरी. नाही, तू बाहेर जा, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. सॉरी ना, खरंच सॉरी. खूप चिडलोय, तू बाहेर जा. पण सॉरी. दरवाजा इकडे इकडे यायचं नाही, इकडे यायचं नाही. तू बाहेर जा, पटकन पटकन बाहेर जा, पटकन बाहेर जा. हात लावून मी सॉरी. याला काय अर्थ आहे ग? म्हणजे तू एवढं स्वतःला माझी गर्लफ्रेंड वगैरे म्हणवतेस आणि लोकांना सांगतेस की मी तुझा बॉयफ्रेंड आहे म्हणून, आपला साखरपुडा वगैरे ठरतोय, तर काय म्हणजे हे तुझा हात तुटल्याचं मला सगळ्यात शेवटी कळतं. शेवटी का होईना, पण सांगितलं ना मी तुला. काय आहे मैत्री, का नाही सांगितलंस मला? आता मी डॉक्टर आहे, माझा ह्या वेळेला उपयोग होऊ शकतो सगळ्यात जास्त, तर मला सांगितलं नाहीस? ह्याला काय खाऊ नको ते, ह्याला काय अर्थ आहे? का सांगितलं नाहीस ग? मला तुझी भीती वाटली. माझी काय भीती? म्हणजे मला खरं का लागलंय हे जर तुला कळलं असतं ना, तर तू खूप ओरडला असतास. मी तुला मी वेडा वगैरे वाटतो का ग? म्हणजे असं तू पडलीस किंवा तुझा ऍक्सिडेंट झाला तर मी आरडाओरडा करीन? ऍक्च्युली तसं काही झालेलं नाहीये. बर, मग कसं काय म्हणजे झालंय? मी नारळावर बुक्की मारली. काय? नारळावर बुक्की मारली. का? अरे यार रोकडे, यार सगळी चूक रोकड्याची आहे. तर रोकड्यानं तुम्हाला म्हणलं की तू कराटे शिकतेस ना, मग कराटेवाले लोक एका बुक्कीत नारळ फोडतात. इगो हर्ट केला यार, तुला तर माहितीये. मग हॅलो मैत्री, हे तू जे कपडे दिलेत ना, हे मी अजिबात घालू शकत नाही, इम्पॉसिबल आहे. ओके. ओके म्हणजे माई US ला चालली, तर मला वाटलं होतं की तिला पार्टी द्यावी, सरप्राईज. पण ठीक आहे, मीच म्हणलं होतं ना सरप्राईज द्यावं वगैरे, सगळं मीच ठरवलं होतं. त्यामुळे ठीक आहे, मी एकटीच देईन तिला सरप्राईज. मला नाहीये, कोणाचीच गरज नाहीये मला.
ए रडू नको, हे बाकीचे असतील ना नौटंकी करायला. नाही आहेत, कुणी नाही आहेत बाकीचे, सगळे जणांनी बॅकआउट केलंय. चल, तुम्हाला गंडवू नकोस आता. तुला हवं तेच समज. ओके, बाय.